सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की व्यावसायिकांना आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवीन मार्ग आणि संधी लवकरच मिळतील. व्यापार व्यवसायामध्ये चांगले करार होतील. मोठमोठे प्रोजेक्ट्स तुम्हाला मिळू शकतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. करिअरमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट्सचा फायदा होईल. लग्नासाठी इच्छुक असलेल्यांचे विवाह ठरण्याचे चांगले योग आहेत. तुम्हाला जर उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी परदेशामध्ये जायचं असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज मिळू शकते. तुमच्या बहिणीच्या लग्नातील सर्व अडथळे आज दूर होतील. जर तुम्ही एखाद्या बँकेकडनं पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल किंवा कर्जाऊ पैसे कोणाकडनंही घेण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये तुम्ही महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट्स आजपासून सुरू करू शकता. तुम्हाला जर चांगलं शिक्षण घ्यायचं असेल किंवा नोकरीसाठी परदेशामध्ये जायचं असेल तर दिवस उत्तम आहे. तुम्ही तयारी करू शकता. तुमच्या हाती निराशा लागणार नाही. नोकरीमध्ये बॉस एखादी महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावरती सोपवतील. नवीन घर खरेदी करण्याचे तुम्हाला चांगले योग आहेत. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या योजना तुम्ही यशस्वीरित्या पुढे न्याल. तुमच्या प्रोजेक्टमुळे तुम्हाला नोकरी आणि व्यवसायामध्ये चांगले लाभ होतील. जॉब करणाऱ्या लोकांना आज त्यांच्या कामामुळे प्रतिष्ठा, मान सन्मान आणि प्रशंसा मिळेल. नशिबाची साथ मिळाल्याने तुम्हाला जीवनामध्ये प्रगती होताना दिसेल. भागीदारी करण्यापासून तुम्ही दूर राहा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज साहित्य, कला, लेखन, संगीत, चित्रपट, क्रीडा यांसारख्या क्रिएटिव्ह क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या लोकांना आज आपली चांगली कामगिरी दाखवण्याची मोठी संधी मिळणार आहे. आज तुमचा दिवस हा चांगला जाईल. लोककलेची प्रशंसा करतील. तुमच्या कामांमुळे तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. घरातील वातावरण आज अगदी तुमच्या प्रसन्न राहील. जॉब करणाऱ्या लोकांना आज त्यांच्या कामामुळे मान सन्मान मिळेल. नशिबाची साथ मिळाल्यानं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रगती होताना दिसेल. आज रात्री तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं प्रणय सुख मिळेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीची आराधना करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही आपल्या व्यवसायामध्ये फार आशावादी असाल. काम करताना तुमच्या ऊर्जा चांगल्या राहतील. मेहनतीचं तुम्हाला फळ मिळेल. त्यामुळे तुम्हाला फायदा आणि आनंद दोन्ही होईल. ग्राहकांसोबत व्यापाऱ्यांचे देखील चांगले संबंध प्रस्थापित होतील. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखादी छोटीशी ट्रिप प्लॅन करू शकता. महिलांनी किचनमध्ये काम करताना थोडंसं सांभाळून राहावं. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या गुप्त शत्रूंनी तुमच्यासाठी काही कट कारस्थानं करून अडचणी निर्माण केलेल्या असल्याने त्याचा सामना तुम्हाला आज करावा लागू शकतो. नोकरीमध्ये बॉससोबत वादविवाद करणं तुम्ही टाळा आणि आपापल्या कामावरती विशेष लक्ष द्या. विदेशामध्ये व्यापार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला फलदायी आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन बदल करावे लागतील, परंतु ते बदल करताना तुम्ही तुमच्या वडिलांचा सल्ला मात्र अवश्य घ्या. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना मदत करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. तुम्ही तुमच्या कामासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. त्यामुळे तुम्ही खुश व्हाल. नवीन जॉब किंवा व्यवसायामध्ये तुम्ही आज प्रवेश करू शकता.
जे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. नवीन व्यवसायामध्ये नवीन डील्स तुमच्या फायनल होतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. मित्रांसोबत नवीन व्यवसायामध्ये काही भागीदारी तुम्ही जर सुरू करू इच्छित असाल तर महत्त्वपूर्ण संबंध भविष्यात प्रस्थापित होतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज काही जण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे चांगले पुरस्कार मिळवू शकतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होताना पाहायला मिळेल. लग्न समारंभामध्ये तुम्ही आज जाऊ शकता. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या मनावरती ताण घेऊ नका. मन प्रसन्न ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. विदेश प्रवास करायचा असल्यास तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची लोकप्रियता फार वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव तुम्ही इतरांवरती टाकण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिक क्षेत्रामध्ये जर काही प्रगती करायची असेल तर तुमच्या बॉससोबत तुम्ही वाद घालणं टाळावं लागेल. तुमचे प्रतिस्पर्धी किंवा शत्रू तुमचं काहीही आज बिघडवू शकणार नाहीत. तुमची स्वप्न देखील तुम्ही पूर्ण करू शकता. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आज ताण घेऊ नका. तुमचं मन प्रसन्न ठेवण्याचा तुम्ही आटोकाट प्रयत्न करा. लग्न समारंभामध्ये तुम्ही आज संध्याकाळी कोणाच्या तरी जाऊ शकता. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा काही फारसा अनुकूल नाहीये. तुम्हाला आरोग्य बाबतीमध्ये काही समस्या येतील. काही जुने आजार पुन्हा डोकं वर काढतील, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या बोलण्यावरती ताबा ठेवा. अति उत्साहामध्ये पैसे काही वायफळ खर्च करू नका. जर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते देऊ शकता, कारण तुमचा तो मित्र प्रामाणिकपणे तुम्हाला ते पैसे भविष्यामध्ये परत करेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या लोकांना आज यश मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिकांना त्यांच्या व्यापारामध्ये देखील चांगल्या संधी मिळतील. मात्र काही व्यापाऱ्यांसाठी मानसिक ताणतणाव वाढू शकतो. आपल्या बुद्धी चातुर्यानं तुम्हाला तुमची कामं ही करावी लागतील. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला महिला सहकाऱ्यांचा मानसन्मान विशेषतः करावा लागेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही आर्थिक फायदे मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही धनसंपत्तीचे मालक व्हाल. व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. कमाईचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी उघडे होतील. ऑनलाईन शॉपिंग आज काही जण करू शकतात. शत्रूंपासून मात्र तुम्ही आज सावध राहावं लागेल. तुमचं आरोग्य आज उत्तम राहील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री हनुमान चालिसाचं पठण करा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.